पंढरीशी झाले आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय जगतवंदनीय जगद्गुरु वारकरी संप्रदायाचा कळस असणारे युगायुगात भगवंता बरोबर अवतार ग्रहण करणारे श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा असून हा अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे. या अभंगात तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल या जगतात 3 प्रकारची सत्ता असते. पहिली प्रतिभाषिक सत्ता, दुसरी व्यवहारिक सत्ता आणि तिसरी परमार्थिक सत्ता. तुमची आमची सत्ता क्षणभंगूर आहे. जसे कालचा बालक आज तरुण झाला, उद्या वृद्ध होतो आणि एके दिवशी तो काळाच्या पडद्याआड जातो. संपले त्याचे सामर्थ्य, त्याची सत्ता. तसेच तुमचे आमचे वर्चस्व आहे. जसे एखादा वृद्ध व्यक्ती दररोज अन्नासाठी घरोघरी फिरावं लागतं, तो कोण झाला हो? आणि आपण त्याला काय म्हणतो? तर एक भिकारी. अशा भिकाऱ्याला दिवसभर फिरून 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 थकवा आला. मग तो थकून भागून त्याच्या झोपडीकडे आला. मग झोपडीकडे आल्याच्या नंतर तो झोपडीमध्ये गेला. तिथे झोपडीत एक खुंट्याला त्याची झोळी लटकवली आणि तो झोपी गेला. मग दैववशात म्हणजे झोपीमध्ये त्याला स्वप्न पडले. स्वप्नामध्ये काय झाला हो? तर तो स्वप्नामध्ये राजा झाला. नोकर चाकर आहेत, प्रधान, सेनापती, सेवेची सर्व मंडळी आहे, पण कुठे? स्वप्नात. मग तो स्वप्नामध्ये राजा झाला. तो सगळ्यांना आदेश करू लागला. मग तो काही वेळाने जागा झाला. पाहते कोणीच नाही. मग आता सांगा, तो राजा होता का नव्हता हो? होता, पण कुठे होता? स्वप्नात. मग तो स्वप्नामध्ये लोकांना आदेश करीत होता. आता कोणाला करणार? कोणालाच नाही. आता त्याचं कोणी ऐकणार का? नाही. ही झाली प्रतिभाषिक सत्ता. जसे स्वप्नामध्ये एखाद्याला कोणीतरी मारित आहे, तो रडत आहे, किंचाळत आहे, वाचवा मला वाचवा असा धावा करीत आहे, पण कुठे हो? स्वप्नामध्ये. मग स्वप्नामधली जखम दूर करायची असेल तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, स्वप्नेची या घाया ओखद चेवची धनंजया अज्ञान मुळाया ज्ञानाची खडग. स्वप्नामध्ये जी गोष्ट घडली, जी जखम झाली, त्याला माऊली ज्ञानोबाराय एक साधन देतात. स्वप्नामध्ये जी गोष्ट घडली, जी जखम झाली, त्याचं निवारण एकाच वस्तूने करता येते. ते म्हणजे त्या ग्रहस्थाला जागे करणे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ही झाली प्रतिभाषिक सत्ता, जी स्वप्नामध्येच आहे, जागृतीमध्ये नाही. दुसरी आहे व्यवहारिक सत्ता. आता या जगतात जागृत अवस्थेमध्ये जे कार्य केले जाते त्याला व्यवहारिक सत्ता असे म्हणतात. जसे एखादा आमदार, खासदार, मंत्री, राष्ट्रपती यांची सत्ता किती वर्ष चालणार हो? कमीत कमी 5 ते 6 वर्ष. त्यानंतर त्यांना त्यांची सत्ता सोडावी लागते. बरं, एखादा 10 वर्ष मंत्री राहिला, 11व्या वर्षी तो पडला, संपली त्याची सत्ता. आता 10 वर्षापर्यंत त्याला भेटण्यासाठी, त्याची सही घेण्यासाठी, त्याला बोलण्यासाठी लोकांच्या रांगा लागायच्या. आता त्याला कोणी विचारणार का? नाही. त्याची सही चालणार का? नाही. ही झाली व्यवहारिक सत्ता. तिसरी आहे परमार्थिक सत्ता. आता वरील दोन्हीही सत्तेचा जिथे अंतर्भाव होतो ती परमार्थिक सत्ता आहे. केवळ एकट्या ब्रह्माचीच, कारण त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचे पान देखील हालत नाहीत. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. जर हवा सुटली, आपण पंखा लावतो, कूलर लावतो, ज्याच्याकडे एसी आहे त्याने एसी लावतात, परंतु वीज पुरवठा खंडित झाला म्हणून संत सांगतात, चाले हे शरीर कोणाचे सत्य,
कोण बोलविते हरिविना, दे कवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. माऊली ज्ञानोबा म्हणतात, मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले, जो जगाचे तळता. तुझी या सत्यने वेदासी बोलणे, सूर्यासी ऐसा तू समाज ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समाज ब्रह्मांडाचा धनी, ऐसा ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणून वर्म हे जाणून ऐसा तू समाज ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समाज ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समाज ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समाज ब्रह्मांडाचा धनी. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे म्हणजे एवढ्या सर्व शक्तिमान परमात्म्याच्या शरणागतासाठी तुकोबाराय उपदेश करतात. मग तुकोबाराय उपदेश कोणाला करतात हो? देहाला करतात का जीवाला? ऐकणाऱ्याला करतात का न ऐकणाऱ्याला करतात? जर तुकोबारायांचा उपदेश देहाला असेल मग देह जड आहे. तुकोबारायांचा उपदेश जीवाला असेल तर जीव सर्वांमध्ये आहे, पशु पक्ष्यांमध्ये पण तोच आहे. मग आता तुम्ही कुठं पाहिलं का हो एखाद्या कुत्र्याला आळंदीला पंढरपूरला जाताना पाहिलं का? नाही. मग तुकोबाराय म्हणतात, मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हाले, जो जगाचे चाळता. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडिले मनुष्य देहाईशी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाची पात्र होईजे. बरवे झाले आलो या जन्माशी. तुकोबाराय म्हणतात, बरं झालं आपण या जन्माला आलो. कोणत्या? नरदेहाला आलो. का हो? कारण आपण या नरदेहाला येऊन आपल्याला भगवंताची भक्ती करता येते, भगवंताचं नामस्मरण करता येते, भगवंताची सेवा करता येते. बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडिले मनुष्य देहाईशी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाची पात्र होईजे. तुकोबाराय पुढे म्हणतात, दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाशे जीवपण भवरोग. दिले इंद्रिये हात पाय कान, त्या पांडुरंग परमात्म्याने आपल्याला काय नाही दिलं? बघण्यासाठी डोळे दिले, बोलण्यासाठी मुख दिलं, ऐकण्यासाठी कान दिले, चलण्यासाठी पाय दिले, काय नाही दिलं? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोग. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पंढरपूरला जा. मग उपदेश कोणाला? ऐकणाऱ्याला का न ऐकणाऱ्याला? जर उपदेश ऐकणाऱ्याला असेल तर तो कसंही जातच हो, परंतु न ऐकणाऱ्याला सांगूनही फायदा नाही. उपदेश कोणाला करतात हो? पण
नरदेह अधिक जीव ज्याला प्राप्त झाला त्याला उपदेश आहे विठ्ठल. मग आता जसं आपण कीर्तनाच्या सुरुवाती आपण 3 प्रकारची सत्ता पाहिलेलं आहे, तसं या जगतात 3 प्रकारचे लोक राहतात. एक सांगणारे, शिकवणारे आणि उपदेश करणारे. सांगणाऱ्याच्या वर्गात आई वडील असतात, शिकवणाऱ्याच्या वर्गात शिक्षक असतात आणि उपदेश करणाऱ्याच्या वर्गात केवळ संत असतात. कारण सांगणारे केवळ सांगत असतात, व्यवहार आणि स्वार्थासाठी सांगत असतात. शिकवणारा देखील हाच विश्वास शिकवत असतो, परंतु उपदेश संत उपदेश करताना त्यात ना व्यवहार असतो ना स्वार्थ. केवळ जगाचं हित कशामध्ये आहे हा त्यांचा उपदेश असतो. आणि जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी अवतार ग्रहण केला ते संत. जगाच्या कल्याणी जगाची जगाच्या कल्याणी परोपकार परोपकार परोपकारे जगाच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी अवतार ग्रहण केला ते संत इथे कशासाठी येतात हो? उपकार करण्यासाठी येतात. मग त्याच्यात त्यांचा काही स्वार्थ आहे का? नाही.
कशासाठी येतात? उपकार करण्यासाठी. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. कुठून येतात होते? वैकुंठातून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वर्तया. ते इथे येतात, वैकुंठातून येतात. कशासाठी? उपकार करण्यासाठी येतात. मग त्यांचा काही त्याच्यामध्ये स्वार्थ आहे का हो? नाही. जसं पिबंती नद्या स्वयमेव नांबा स्वयं न खादंती फलाने वृक्षाः धराधरो वर्षते नात्महेतो परोपकाराय सतां विभूते. जसं पिबंती नद्या स्वयमेव नांबाः न पिबंती नद्या स्वयमेव नांबाः. जसं नदी स्वतःचे पाणी स्वतः पिते का हो? नाही. न पिबंती नद्या स्वयमेव नांबाः. नदी स्वतःचं पाणी स्वतः कधीच पित नाही. ते कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी, पशु पक्ष्यांसाठी. स्वयं न खादंती फलानि वृक्षाः न स्वयं न खादंती फलानि वृक्षाः. कधी आता एक आंब्याचं झाड आहे, तुम्ही पाहिलं का? त्या झाडाची आंबे तो झाड स्वतःच खातो? नाही. ते कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी, पशु पक्ष्यांसाठी राहतात. मग धराधर वर्षते नात्म हेतो परोपकाराय सतां विभूते. धराधर म्हणजे मेघ वर्षाव करतो, पण कुठे करतो? कुठे करतो? कैलासात, पाताळात, वैकुंठात. कुठे? धराधरो या धरतीवर, या जमिनीवर मेघ वर्षाव करतो. मग त्याच्यात त्यांचा काही स्वार्थ आहे का? नाही. ते कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. मग तसं इथं आपल्यावर संत उपकार करतात. मग त्याच्यात त्यांचा काही स्वार्थ आहे का हो? नाही. मग त्याच्यात त्यांचा स्वार्थ, काही स्वार्थ आहे का? नाही. विठ्ठल 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 त्याच्यात त्यांचा काही स्वार्थ आहे का? नाही. मग इथं तुकोबाराय तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी उपदेश करतात. काय करतात? अभंगाच्या पहिल्या चरणात आल्यानो पंढरीशी जा रे आल्यानो संसारा आल्यानो संसारा पंढरीशी जा रे आल्यानो संसारा हे पंढरीशी जा रे आल्यानो संसारा आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग हे वाट पाये उभा भेटीची आवडे भेटीची आवडी पाये उभा भेटीची आवडी भेटीची आवडी भेटीची आवडी पंढरीशी जा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीशी जा रे. तुकोबारा इथं पंढरपूरलाच का जाण्याचा उपदेश करतात हो? पंढरीशी जा रे. इतर तीर्थक्षेत्राला का नाही? आळंदीला का नाही? केदारनाथला का नाही? बद्रीनाथला का नाही? सोमनाथला का नाही? सत्यगणपतीला का नाही? फक्त पंढरपूरलाच का जाण्याचा उपदेश करतात? कारण पंढरपूरलाच का जाण्याचा उपदेश करतात? कारण उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्र भागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवर देव कोटे ऐसे संत जन
ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. आपण खूप क्षेत्र पाहिले आणि खूप क्षेत्राचं वर्णन पण केलं, परंतु अशी चंद्रभागा कुठे पाहिली का हो, जिला आपण डोळे भरून मन भरून पाहिलं की आपले सगळे पाप असे नाहीसे होतात. कुठे पाहिली का? नाही. कुठे आहे? फक्त पंढरपुरामध्ये. चंद्रभागा डोळा देखील या म्हणजे कुठे आहे तर फक्त पंढरपुरामध्येच आहे. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात, पंढरपूरला जा. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसे चंद्रभागा ऐसे भीमाचे ऐसा विटेवर देव कुठे. मग असे संत जन कुठे पाहिले का हो? ऐसा नामघोष कुठे पाहिला का? कुठे पाहिला? फक्त पंढरपुरामध्ये. ऐसे संत जन ऐसे नामघोष सांगा कुठे. असे संत जन कुठे पाहिले? फक्त पंढरपुरामध्येच पाहिले. नामघोष कुठे पाहिला? पंढरपुरामध्येच पाहिला. दुसरं कुठे पाहिला का? नाही. मग शेवटच्या चरणात काय सांगतात बघा, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. तुका म्हणे आम्हा तुमच्या आमच्यासाठी गोरगरिबांसाठी त्या पांडुरंग परमात्म्यानं पंढरपूर निर्माण केलं. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे म्हणजे तुमच्या आमच्यासाठी त्या पांडुरंग परमात्म्यानं पंढरपूर निर्माण केलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात पंढरपूरला जा. का जा? आल्यानो संसारा. आपण संसाराला आलो म्हणजे जन्माला आलो. किती योने फिरून आलो? संसाराला आलो पण एक किती? एक येऊनी एक एक येऊनी एक एक येऊनी कोटी कोटी पेरा. एक एक येऊनी एक एक येऊनी एक एक येऊनी कोटी कोटी पेरा. कोटी मेरा. एकदा जन्माला प्राणी कय करावी उत्तम करणे. बरे वाईट मागे राहोनी एकदा जन्माला प्राणी कय करा उत्तम करणे. बरे वाईट मागे राहोनी. एक एक योनी कोटी कोटी फेरा म्हणजे
म्हणजे एक एक योनी म्हणजे आपल्याला कोटी कोटी फेरे घालावं लागतात. मग किती योन्या झाल्या हो? 83,99,999 योन्या झाला. त्याच्यामध्ये 4 खंड पडतात. एक अंडज, श्वेतज, जारज आणि उद्भिज. अंडज म्हणजे जे अंड्यापासून तयार होणारे, जसं कोंबडी, ते आपल्या पाल ते. श्वेतज, श्वेतज म्हणजे आपल्या घामापासून तयार होणारे. जारज म्हणजे तुम्ही आम्ही, गाय, म्हैस, कुत्रा हे. आणि उद्भिज म्हणजे जमिनीतून उद्भवणारे वृक्ष, झाडे हे. म्हणजे हे 4 खंड पडतात. किती? 83,99,999 एवढ्या योनीमध्ये 4 खंड पडतात. मग आपल्याला एवढ्या योन्या फिरून कुठे यावं लागतं? कुठे यावं लागतं? आपल्याला नरदेहाला यावं लागतं. मग काय करा? पंढरीशी जा, पंढरपूरला जा. काय करा? पंढरपूरला जा. तिथे कोण आहे हो? कोण आहे तिथे? आपला दिनाचा सोयरा आहे. दिनाचा सोयरा पांडुरंग आपला दिनाचा सोयरा आहे. दिनाचा म्हणजे कसा? आपले पण खूप सोयरे असतात, परंतु त्या पांडुरंग परमात्मा एवढा दिनाचा सोयरा कोणीच नाही. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. एके दिवशी एका व्यक्तीची पत्नी माहेरला गेली. मग तिला माहेरला जाऊन खूप दिवस झाले. आता मागल्या काळामध्ये तसं काही नव्हतं. मोबाईल, टेलिफोन, लॅपटॉप, टीव्ही असं काही नव्हतं. पत्र पाठवायचं होतं. मग त्या व्यक्तीने पत्र लिहिला, पाठवला. मग त्याच्या पत्नीने पत्र पाहिलं, परंतु पुन्हा संदेशा पाठवला नाही, मी अमक्या अमक्या दिवशी आली म्हणून, असं पाठवलं नाही. मग त्याला कदर आला आणि तोच निघाला. मग त्याला सासरी पोहोचाय रात्रीची 11-12 वाजली. तो पोहोचला. पोहोचल्यानंतर दारावर थाप मारली, आवाज आला नाही. दुसऱ्यावर थाप मारली, आवाज आला नाही. तिसऱ्यांदा थाप मारली, तेव्हा त्या व्यक्तीची सासूबाई उठली. सासूबाई म्हणते, अरे कोण आहो? आता एवढ्या रात्री काय काम आहे तुमचं? उग झोपमोडी करा आल्या. तो व्यक्तीने अंदाज लावला, कोण असेल बाबा. मग त्याने कोणी का असना सासूबाई म्हणून टाका म्हणून, अहो सासूबाई मी तुमचा जावाई असं म्हणला. त्याच्या सासूला धक्काच बसला की हो, एवढ्या रात्री जावाई कशी आली. मग तिने चटकन असं दरवाजा खोलला, तिच्या पोरीला उठवलं, अगं उठ, आपले जावाई आलेत, उठ. उठलं, सगळं झालं, पाय धुवाय पाणी दिले. मग दरवाजाच्या आत पाय ठेवण्याच्या अगोदर पत्नीचा प्रश्न आला की हो, काय म्हणते? एवढ्या रात्री काय काम आहे तुमचं? मी काय कुठं पळून चालली होते काय? एवढ्या रात्री काही तुम्हाला इचू बिचू चावलं असलं तर चाप बीप मध्ये काय होत होतं, मी एकटीच असं बोलायला लागली. आता तो व्यक्ती तिच्यासाठी दररोज घाम गाळून तिच्यासाठी काम करतो, तिला पैसे आणून देतो, तिला खायला घालतो. तिने प्रश्न केला, परंतु इथे तसं नाही हो. पंढरपूरला तसं नाही. त्या पांडुरंग परमात्म्याकडे कोणी जा, आंधळा जा, पांगळा जा, मुका जा, भैरा जा, कोणीही जा आणि केव्हाही जा, तो पांडुरंग परमात्मा सर्वांना जीवापाड प्रेम करतो. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. घडी मोडी मते पाप पुण्य गंजिता, घडी मोठी मते पाप पुण्य गंजिता. दुःख कोण वारी तुझवा कोणी चिंता, धर्म गाता तुझी तुझी पारू राजा. जा नशी जीवित गा
आंधळ्या पांगळ्यांना एक विठोबा दाता. दशहरा विश्वाची सर्व होय जाणता. प्रसवला विश्व ज्योती सर्व जनता. हो, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वची सर्व होय जाणता. म्हणजे त्या पांडुरंग परमात्म्याकडे कोणीही जा, छोटा जा, मोठा जा, स्त्री जा, पुरुष जा, पापी जा, पुण्यवान जा, तो पांडुरंग परमात्मा सर्वांना जीवापाड प्रेम करतो. म्हणून तुकोबरा काय म्हणतात तो, पंढरपूरला जा. पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ. मग तू आपली वाट पाहतो, कशी पाहतो? बसून पाहतो, झोपून पाहतो, जेवत पाहतो, मोबाईल बघत पाहतो, कसं पाहतो? युगे 28 विटेवरी उभा. युगे 28 विटेवरी उभा. वामांगी रुक्माई दिसती वेशोभा. सामान्य रखमाई सदव्य शोभा. युगे 28 विटेवरी उभा. वामांगी रुक्माई दिसती वेशोभा. किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या. युगे 28 विटेवरी उभा. वाट पाहे उभा भेटीची आवडी. तो उभा टाकून आपली वाट पाहतो. तो उभा टाकून आपली वाट पाहतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात पंढरपूरला जा. कशी पाहतो? रडत पाहतो, हसत पाहतो, रुसून पाहतो. कशी पाहतो? जस एखादी आई तिच्या मुलीला सासरवाडीला गेल्याच्या नंतर जशी तिच्या आईला काळजी वाटते, कधी सण आता 8-10 दिवस पुढे आला, तिच्या आईला कशी काळजी वाटते? आज येईल, उद्या येईल, आज येईल, उद्या येईल. जेवणाशी ती दारावरच बसून राहते. आज येईल, उद्या येईल, आज येईल, उद्या येईल. एवढे होता वेळ त्यानं की तिला जेवण करण्याचं सुद्धा भान राहत नाही. एवढी होता वेळ त्यानं ती काय करते? वाट पाहते. मग तिची आणि तिच्या मुलीची एक बार भेट झाली का खुश होते. तसंच पांडुरंग परमात्मा तुमची आणि माझी वाट पाहतो. कशी? उतावीळतेने. आज येईल, उद्या येईल, आज येईल, उद्या येईल, असं उतावीळतेने पांडुरंग परमात्मा आपली वाट पाहतो. ते पण कसं पाहतो? उभा टाकून पाहतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात पंढरपूरला जा. विठ्ठल 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 विठ्ठल. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. कृपाळूतेने उतावीळतेने तो आपली वाट पाहतो. मग पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतल्यावर काय होते? अभंगाच्या 3ऱ्या चरणात मागील परिहार पुढे नाहीशी. मागील परिहार पुढे नाहीशी. मागील परिहार पुढे नाही. मागील परिहार पुढे नाही. मागील परिहार झाले दर्शन एक वेळा. झाले दर्शन एक वेळा. वाट पाहे उभा भेटीची आवड. वाट पाहे उभा भेटीची आवड.
हे झाले या दर्शन दर्शन हे झाले नाही किना झाले मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. मग पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतल्यावर काय होते? आपले मागल्य परिहार, मागल्य कष्ट, मागल्य श्रम ते काय होतात? नाहीसे होतात. मागील परिहार पुढे नाही शीन. मग आपले मागल्य कोणते परिहार, कोणते कष्ट, कोणते श्रम? जेव्हा आपण 83,99,999 योन्या फिरतो तेव्हा आपल्याला असं खूप कष्ट होतात, खूप खूप हे होतात, व्याधी होतात. जेव्हा आपण एक बार का त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन केलं ना, आपल्या व्याधी, आपले कष्ट, आपले श्रम हे नाहीसे होतात. कसं हो? जेव्हा आपण गर्भात असतो, गर्भात असताना आपल्याला किती व्याधी होतात. काय आपण तेव्हा त्या पांडुरंग परमात्म्याला विनंती करता, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगविता नारायणा, मांस मळमूत्र जाना तुझ क्षण क्षणा ध्यात सो, विष्ठालेप चौकडे नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख झाडे कवना पुढे सांगावे. काय सांगू गर्भीची यातना. आपण भगवंताला म्हणतो, हे भगवंता तुला या गर्भाची व्याधी, गर्भाचे कष्ट तुला काय सांगू, काय सांगू गर्भीची यातना. मज भोगविता नारायणा, मांस मळमूत्र जाना तुझ क्षणा द्यात सो. काय सांगू त्या गर्भामध्ये काय काय असते. आपलं शरीर आतून दिसायला चांगलं असते. आपण आता आतून त्याला भला असं मेकअप बिकअप करतो की पावडर लिपस्टिक, ते आज बायाचं नवीनच फॅशन की पावडर लिपस्टिक काजळ काय 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 लावतात सांगता येत नाही. पण आतून किती घाण आहे ते आपल्याला माहित आहे का? नाही. आतून किती घाण आहे. विष्ठा लेप चौकडे नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख जाडे कवना पुढे सांगा. गर्भवासाचे दुःख जाडे कवना पुढे सांगावे. आपलं शरीर आतून चांगलं आहे हो, सुंदर दिसते. कोणाचं गोरं राहते, कोणाचं काळ राहते, कोणाचं सावळं राहते, पण आतून किती घाण असेल. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार नाही या पवित्र शरीर. एवढं किती एवढं घाण शरीर. आपण तेव्हा काय करतो? भगवंताची विनंती करतो, भगवंताला विनंती करतो. पण जेव्हा आपण त्या व्याधीतून मुक्त होतो तेव्हा आपल्याला काही माहित नाही, काहीच माहित नसते. आपल्या ध्यानातच नसते की आपण भगवंताला अशी अशी विनंती केलो. विठ्ठल विठ्ठल असो असो. मग पांडुरंग परमात्म्याचं दर्शन केल्यावर काय होते हो? मागले कष्ट, मागले श्रम निघून जातात. बरं ते मागले जाऊ दे, आताच सांगतो. आता पंढरपुरामध्ये वारीचा काळ होता. वारीच्या काळामध्ये लोक कोणी 8-8 तास 12-12 तास न जेवता न पाणी पिता थांबतात. पण त्यांना एक बार त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं काय होते हो? मनाला एक प्रकारचा आनंदच वाटते ना आपल्याला. मग त्या मागल्या कष्टाचे, मागल्या दुःखाचे, मागल्या यातनेचे काही भान राहते का हो? काहीच राहत नाही. मागील परिहार पुढे नाही ना. आणि जेव्हा का आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन केलं ना तेव्हा मग आपल्याला पुढे अशी घटना कधीच होणार नाही. मागील परिहार पुढे नाही शीन, असं शीन आपल्याला कधीच येणार नाही. झाली या दर्शन एक वेळा. मग एक बार का आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन केलं तो इतर कोणाकडे न जाऊ देता स्वतः आपल्या चित्तात
वसून राहतो. हे याचा याचा अर्थ तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. तुका म्हणे ग आणि कांचे हाती तुका म्हणे ग आणि कांचे हाती तुका म्हणे नदी तुका म्हणे ना गे आणि कांचे हातिया तुका म्हणे ना गे आणि कांचे हाती तुका म्हणे नदी अनेकांची हाती बैसला तो चित्ती निवडेना. तुका म्हणे नदी अनेकांची हाती. टाइम झाला असेल. बर एक दृष्टांत सांगतो आणि सेवेला विराम देतो. तुका म्हणे नदी अनेकांची हाती बैस राहतो चित्ती निवडेना. एक दृष्टांत सांगतो. एका गावातून वारकऱ्यांची दिंडी चालत होती. तिथे एक सुंदर स्त्री पाणी भरत होती. मग तिने हे वारकऱ्यांचा सोहळा पाहिला. मनातच विचार करू लागली, वस्त्र फाटलेले आहेत, केस विस्कटलेले आहेत, पायात वाहन नाहीत, तरी पण बी एवढे आनंद, एवढे सुखी कसे. म्हणून तिनं एका वारकऱ्याला विचारलं, अहो बाबा तुम्ही कुठे चाललात? आम्ही आमच्या माहेरी चाललो. नेमकं कुठं? पंढरपूरला. कोण राहते हो तिथं? आमचा मायबाप राहतो तिथं. आमचा मायबाप तिथे राहतो म्हणून आम्ही चाललो. तिथे गेल्यावर काय होते? अहो ते पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता एवढे दयाळू आहेत, एवढे कृपाळू आहेत, सांगता येत नाही. आणि त्यांचं वर्णन पण करता येत नाही, एवढे ते. मग
त्या स्त्रीनं एवढंच अक्षर एवढेच शब्द ऐकले आणि ती घराकडं घागर भरून घराकडे निघाली. आता ती कोण आहे हे तुम्हाला कळालंच असेल. कोण आहे हो? कान्होपात्रा. हे ती घराकडे निघाली आणि घरी गेली आणि आईला विचारली, आई एक तुला प्रश्न विचारू का? रागावणार नाहीस? हो नाही सांग. आई मी पण या वारकऱ्यांसंग मी पंढरपूरला जाऊ का ग? हे हडीबिडी झालीस का ग? आपण कोण? ती कोण होती हो? एका वेश्येची मुलगी होती. अगं आपण वेश्या आहोत, आपला तेवढा अधिकार नाही. मग तेव्हापासून एक म्हण पडली, पाप्याला पंढरपूर दूर. आपण तेवढे पापी आहोत, आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही. मग ती खूप विनंती करू लागली, आई आई मी तुझं सगळं काम करीन, मला एक बार त्या पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याचं एक बार दर्शन घेऊ दे. पण आई म्हणाली नाही नाही नाही. मग तिनं घागर ठेवली. आईच्या नजरेतून चुकून ती वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये सामील झाली. एका वारकऱ्याचा टाळ घेतला. मग थोडं अंतरावर चालाय सुरू झाले. मग तेव्हा मग पुढून बिदरच्या बादशहाचे दूत येत होते. मग एका दूतानं या कान्होपात्रीला पाहिलं आणि दुसऱ्या सेवकाला म्हणाला, हे देखो ये कितनी सुंदर स्त्री है, अपन इसको अपने राजा के पास ले जाएंगे और राजा अपन को इनाम देगा. म्हणून हे सगळे बिदरच्या बादशहाचे दूध त्या वारकऱ्यांच्या दिंडीच्या भोवताल झाले. ते वारकरी इकडे तिकडे पळू लागले. कान्होपात्रा पळणार म्हटलं की तिला एका दूतानं धरलं आणि हसत म्हणू लागला, हा 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 कहा भागती हो, हम तुम्हें हमारे बादशाह के पास ले जाएंगे और वो तुम्हें रानी बना के रखेगा, तुम्हें इधर उधर भटकने की जरूरत पडेगी नाही, असं म्हणाला. मग घेऊन चले सगळेजण. मग ते बिदरच्या बादशहाचे दूत कान्होपात्रीला घेऊन निघाले. थोड्या अंतरावर चाललं की कान्होपात्रा म्हणाली, अहो दादा मी तेवढ्या दुरून पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आलो, मला फक्त एक बार त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करू द्या हो, मी तुमच्या संग जिथं म्हणेल तिथं येईल, असं म्हणली. मग त्या दूतांमध्ये एक हुशार दूत होता. म्हणाला, अरे जाने दो इसको ले चलेंगे पंढरपूर में, वो दर्शन करेगी आपल्या साथ आएगी. मग ते घेऊन गेले. चंद्रभागेच्या तटावर आले. कान्होपात्रा स्नान केले आणि स्नान करता करता भगवंताचं नामचिंतन करत होते. मग देवळापाशी आले. ते दूत बाहेर थांबले आणि कान्होपात्रा आतमध्ये गेली. त्या पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप पाहिलं आणि ती तिथेच बसली आणि त्या पांडुरंग परमात्म्याला बघत राहिली. आणि बघता बघताच त्या कान्होपात्रेचं प्राणज्योत त्या पांडुरंग परमात्म्यानं काढून घेतलं आणि आपल्या मांडीच्या जागी ठेवलं. कोण ठेवलं? मांडीच्या जागी. मग थोड्या वेळानं दूत आत गेले, बघले, पडलेली दिसली. जाने दो म्हणे चले गेले ते. मग थोड्या वेळानं पुजारी आले. पुजाऱ्याला कळालं की हिचा प्राणत्याग झाला, म्हणून हिला नेले आणि एका बाजूला पुरले आणि त्याच्यावर काही दिवसानं झाड आलं. ते आता बी पंढरपुरामध्ये झाड आहे. आता आपण पंढरपुरामध्ये गेलं, बारीत लागलं, त्या पांडुरंग परमात्म्याच्या अगोदर कोणाचं दर्शन होते? कान्होपात्रेचं होते. कोणाचं? कान्होपात्रेचं. म्हणजे आपण पांडुरंग परमात्म्याचं एकच बार का दर्शन केलं, आपल्याला काय काय मिळालं? कान्होपात्रेला काहीच मिळालं नाही, काहीच मिळालं नाही. फक्त ती पांडुरंगाहून मोठी झाली. म्हणजे त्या पांडुरंग परमात्म्याचं आपण भक्ती केली, त्याला एक बार दर्शन केलं, मग बघा काय फळ भेटते, काय फळ भेटते. ती कोण होती हो? एका वेश्येची मुलगी होती.
त्या वेशेच्या मुलीची किंमत किती झाली हो? आता हजारो लाखो करोडो लोक येतात कुठं पंढरपुरात, पण पांडुरंग परमात्म्याच्या अगोदर कानोपात्र्याचं दर्शनच घ्यावं लागतं. म्हणजे एवढं श्रेष्ठ त्या पांडुरंग परमात्म्यानं कानोपात्र्याला केलं. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं एक बार दर्शन घेतलं ना, तो आपल्याला इतर कोणाकडे काय करू देत नाही, जाऊ देत नाही, भटकू देत नाही. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हो, झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि माऊली ज्ञानोबारायाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला इथे विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय महाराज